रंगलाय. पहिली मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली होती. 3 बॉल मध्ये 3 धावांची मॅच कानआउट टीमने आपल्या बॉलिंगच्या जोरावरती जिंकली आणि आता ही लढत मोठी लढत आहे. लवजी संघ आपल्या खोपोली परिसरातील असा संघ ज्याने खालापूर असेल रायगड असेल यातील कोणताही संघ त्यांच्याशी खेळायला आला न घाबरता ते लढत देतात. असा संघ अनिश्चिता ज्यांच्याकडे बघितलं जातं कोणत्याही क्षणी कोणत्याही टीमला मोठा धक्का देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतं असा लवजी संघ आणि त्यांच्या समवेत खेळतोय न्यू गोल्डन पोसरी. साहिल थोडासा थांबवतो. मी गावातील ज्येष्ठ नागरिक जेवढे असतील ज्येष्ठ नागरिक आणि तरुण असतील यांना विनंती करतो की आपण या स्टेजमध्ये किंवा समालोचन अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न आपले लाडके नेते ज्यांना कर्जत खालापूरच्या विकासाची ज्यांना भूक लागलेली आहे ताण लागलेले आहे फक्त कर्जत खालापूर याचा सर्वांगीण विकास करायचा आहे असे नेते सुधाकरजी घारे यांचे थोड्याच वेळात पदार्पण होणार आहे. यांच्या स्वागतासाठी सर्वांना विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आम्ही दोन्ही टीमच्या 12व्या खेळाडू विनंती करेल. ओके पोसरी संघ दोन्ही संघ जे आलेले आहेत 12वे खेळाडू आपण मॅचला स्टार्ट करणार आहोत. पहिली ओव्हर घेऊन आलाय पोसरी टीमचा आयकॉन खेळाडू एक स्टार खेळाडू मनीष तात्रे व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे मनीष तात्रे आणि स्ट्राइक एंड वरती नवनाथ मामुणकर नॉस्ट्राइक वरती अल्पेश परफेक्ट यॉर्कर आणि पहिल्याच बॉल वरती सन्मान देतोय. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. सुरुवात झाली डॉट बॉलने. थोडे लेट आले तर मात्र त्यामागे अडचणी असू शकतात मात्र क्रिकेटमध्ये तुम्हाला वेळेवर येणं गरजेचं आहे आणि वेळेवर न आल्यामुळे 3 रनची पेनल्टी त्यांना देण्यात आलेली आहे. म्हणजेच जेवढा धावा लवची टीम बनवेल त्यात +3 आपण ऍड करणार आहोत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मनीष तात्रे सज्ज झाला. या वेळेला स्लॉट मधला बॉल खडे खडे फेकून दिलाय आउट ऑफ द प्लॉट. आपल्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणारा हा दर्जेदार षटकार. लवजी संघ असा संघ ज्याने कित्येक मातब्बर संघांसोबत त्यांची लढत झाली आहे. नाईट असो डे असो कोणताही संघ तुम्ही समोर लावा कधी मागे हटणार नसणारा संघ लवजी टीम आणि त्यांना लढत देतोय न्यू गोल्डन पोसरी जे आज आयशा 11 पोसरी या नावाने खेळतोय. दुसऱ्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. अकाउंट ओपन केलंय ते लवजी टीमने षटकाराने. मनीष तात्रे कशा प्रकारे आता कमबॅक करणार. मनीषचा हा बॉल यावेळेला ऑफसाईडच्या दिशेने तिथे अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह चेंडू 2 बॉल सीमा रेषा पार चौकार. चांगली सुरुवात झाली लवजी टीमची. नवनाथ आक्रमक झालाय. पॉवर प्लेची ओव्हर आहे याला मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न नवनाथचा पाहायला मिळतोय. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. बिनबाद 10. क्रिकेटमध्ये 10 नंबर सर्वच क्रिकेट फॅन्सचा मुख्यधार इंडियन क्रिकेटचा 10 नंबर जर्सी सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक. क्रिकेटमध्ये सर्वात मोठं नाव इंडियन क्रिकेटचा सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा नंबर 10 आणि तेवढा धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मुख्य स्टेज वरती शेखर दादा संजू दादा त्यानंतर रोहिदास भाऊ. काय फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे 1 बॉल चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली आहे. एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 11. आता स्ट्राइक एंड वरती आलाय अल्पेश तरकुडे एक व्यावसायिक एक उद्योजक म्हणून ज्याच्याकडे आपण बघतो तो अल्पेश आणि आता ग्राउंड वरती हजेरी लावली आजच्या दिवसामध्ये फायनल डे मध्ये ज्याने 3 दिवस ॲज अ कॉमेंटेटर त्यानंतर स्कोरर घोडोली गावचा बाहुबली मुन्ना पिंगळे. मुन्नाला विनंती करेल की स्टेज मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. मुन्ना उर्फ रोहन ज्याच्या नावाच्या चर्चा या खालापूर पंचकृषीमध्ये ज्याच्या बॅटिंगच्या जोरावरती ज्याच्या बॉलिंगच्या जोरावरती त्याने करून दिलाय घोडोलीचं नाव पुढे नेलंय तो रोहन पिंगळे इथे उपस्थित आहे. रोहनला विनंती करेल की स्टेज मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा आम्हाला साथ द्यायची आहे फायनल डे मध्ये. 3 दिवस आपल्या टीमच्या मॅचेस साठी त्यांनी खूप चांगली साथ दिली आहे. त्यासमोर ज्यांनी साथ दिली सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि घेऊन जातो पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे पोसरीच्या विरोधात लवजी खेळतीये. यावेळेला बॉल हा दिशेने आमच्याकडे वळतात. आमच्या अंपायर राजूजी ओवाल फिरकीचा जादूगर 11 स्टार खोपोली व्यावसायिक संघामधील एक फिरकीचा जादूगर 40+ झालाय मात्र अजूनही खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. घोडोलीच्या आयोजकाची मुख्य बाब आहे जो मुख्य अंपायर आहे राजू ओवाल एक मोठं नाव आहे आणि जो स्क्वेअर लेग अंपायर घोडोलीचा सर्वात मोठा क्रिकेटचा स्टार माथेरान पासून ते लालबा आपला मी होता म्हणेन मुंबई पर्यंत ज्याच्या बॅटिंगचा बोलबाला ज्याच्या रिव्हर्स स्वीपचा बोलबाला तो रिव्हर्स स्वीप किंग घोडोलीचा सुपुत्र अविनाशजी पालांडे स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. लगातार 2 वर्ष माथेरानची टुर्नामेंट ऍज अ आयकॉन ज्याने गाजवले मॅन ऑफ द सिरीज ज्याने मिळवले
आणि ज्याला आपण आवडीने रिव्हर्स स्वीप किंग म्हणून बोलतो तो अविनाश पालांडे स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत. म्हणजेच ही शृंखला खूप मोठी आहे आणि त्याला अजून मोठं बनवण्याचं काम हे मुख्य आयोजक करतायत. मनीष तात्रे यावेळेला डॉट बॉल पुन्हा एकदा समोरून चेंडू फिरवलाय. बॉल जातोय निर्धाव, कोणतेही प्रेशर न घेता अंपायर डिक्लेअर करतात हा चेंडू निर्धाव आहे. ओव्हर नंबर 1 ची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हर नंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या बिनबाद 12. आणि या 4 दिवस आपण ज्यांना ऐकताय ते श्लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि शेखर दादा यांचे एक खंदे समर्थक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक अनिल दादा पिंगळे. अनिल दादा यांच्याविषयी मी आवर्जून सांगेन. फक्त क्रिकेट त्यांची आवड नाहीये, सामाजिक कार्य, त्यानंतर पूर्ण गावात कोणतंही काम असो, कोणाच्या घरी कोणतंही फंक्शन असो, अनिल दादा यांची उपस्थिती. त्यांना फक्त कॉल केला जरी नाही केला तरी अनिल दादा त्या प्रेमासाठी त्यांच्यामध्ये जी सामाजिक कार्य करण्याची आवड आहे, ओढ आहे, ती त्यांना तिकडे घेऊन जाते. आणि म्हणूनच त्यांना सर्व अजित दादा म्हणून आपण ज्यांना बोलतो, अनिल दादा पिंगळे आपल्या घोडोलीचे एक मोठे आयोजक आहेत आणि त्यानंतर एक मोठे उद्योजक सुद्धा. श्लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्स ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला कोणते भारतात कुठे टूर करायचे असेल, एकदा अनिल दादा यांच्या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला सर्व उत्तम सोय टूर्स अँड ट्रॅव्हल्सची अनिल दादा यांच्या माध्यमातून दिली जाईल. श्लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर अनिल दादा पिंगळे. आणि माझ्यासमोर स्टेजवरती सन्माननीय श्री शेखर दादा पिंगळे, रायगड जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, ज्यांना लवकरच आमची इच्छा आहे की त्यांना आपण अध्यक्षपदी बघू. दादांचं काम मोठं आहे आणि आमच्या सारख्या युवकांना नेहमीच प्रेरणा देणारं काम दादा करतात. त्या समवेत संजू दादा आज आपल्या भेटीला उपस्थित राहिलेत. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात. विशाल भोईर गोलंदाजी एंड वरती, स्ट्राईक एंड वरती आलाय नवनाथ, ज्याच्या बॅट मधून एक चौकार षटकार आलाय. रिव्हर्सचा प्रयत्न, 2 षटकांच्या मधून चेंडू काढला होता, मात्र तेवढासा पेस नव्हता बॉल वरती, टाइम तेवढा परफेक्ट झाला नव्हता, जिथे एकच धाव मिळतीये. आज मात्र 2 वेळा हा प्रयत्न झालाय फिल्डर्सचा, 2 वेळा थोडेसे धडपडलेत. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. थोडा लेट सामना चालू झालाय, मात्र थेट सुरू केलाय तो नवनाथने चौकार षटकाराने. 13 रन्स आहेत बिनबाद. ह्या वेळेला फिरकीच्या जादूमध्ये फसवलं होतं, मात्र थोडीशी दिशाहीन चेंडू होता. अंपायर आमच्याकडे इशारा करतायत अविनाशजी पालांडे की हा चेंडू वाईड आहे. वाईडच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 रन स्कोर कार्ड लागली जाणार. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. चांगली सुरुवात लवजी टीमची झाली आहे. बिनबाद 14. मी आयोजकांना विनंती करेल की एक राऊंड झाल्या, एक पहिली इनिंग झाल्यानंतर आपण आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. विशालचा हा बॉल ज्याला स्लॉट मध्ये घेतलाय आणि पाठवलाय आउट ऑफ द प्लॉट. एक देखना दर्जेदार षटकार. मुख्य आयोजक 4 दिवसामध्ये खूप थोड्याच वेळात कर्जत खालापूर मध्ये ज्यांनी विकासाचे वारे वाहिलेत ते आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय श्री सुधाकरजी भाऊ घारे इथे आपल्या शृंखलेला भेट देणार आहेत. उत्सुकता लागली आपल्या सगळ्यांना भाऊंची. या वेळेला स्कूपचा फटका पाहायला मिळाला. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं, जिथे एक धाव जाऊन पूर्ण केले. एकाच वरती समाधान मानावं लागेल. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये धावा लागल्यात त्या आता 21. एक चांगला टोटल कडे वाटचाल लवजी टीम आता करतीये. थोडं रोकावं लागेल. विकेट मिळवलं, अजूनही पहिल्या विकेटची ओढ लागली आहे ती या पोसरी टीमला. या वेळेला चांगला टाइम झाला होता. चेंडू मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे मयूर पाटील चेंडूला फील्ड करेल. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याला ओळखलं जातं तो मयूर पोसरी टीमचा. तुम्ही यशरक्षक भूमिकेत मनीष तात्रे उर्फ मन्नी पाहायला मिळतोय. त्यानंतर अखिल भोईर, विशाल भोईर, दिग्गज संघ आहे आपल्या परिसरातील. यावेळेला अजून एक क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडूची पिचिंग थोडी मागे पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडू आलाय.
22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चांगली बॅटिंग करतात. ओपनिंगला आलेली जोडी 22 धावांची पार्टनरशिप लावली आहे. थोड्याच वेळात आपल्या भेटीला येतात आपले प्रमुख पाहुणे. कर्जत खालापूर तालुक्याच्या विकासाचे वारे ज्यांच्या मदतीने वाहिले जातात ते सुधाकरजी खारे. वन बाउन्स चेंडू सीमा रेषा पार ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. 4 धाव्यांसाठी आणि 4 धाव्याने स्कोर कडे धावा लागल्या. त्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा. 13च्या सरासरीने लवची टीम खेळते 26 धाव्यांवरती. चांगली सुरुवात झाली लवची टीमची. लवजी त्यांच्या समवेत खेळती या फिल्डिंग करणारी टीम पोसरी संघ आयशा 11 च्या नावाने आज खेळते. न्यू गोल्डन पोसरी. ओव्हर नंबर 3 साठी स्वतः संघाचा कर्णधार मयूर पाटील. फिरकीचा जादूगर छोटा पॅकेट बडा धमाका बॉलिंग साठी आलाय. आता कमबॅक करावं लागेल मयूरला कारण की पहिल्या 2 ओव्हर मध्ये 13च्या सरासरीने 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. घातक फलंदाजी चालू आहे. दोन्ही एंडने धावा येतात. अल्पेशच्या बॅटमधून एक चौकार षटकार तर नवनाथच्या बॅटमधून एक चौकार षटकार. यावेळेला स्लॉट मधला बॉल काउ कॉर्नरच्या डोक्यावरतून आउट ऑफ द फ्लॉट. दर्जेदार दिमागदार षटकार. बॅटच्या रडार मध्ये चेंडू टाकला आणि त्याला फेकून दिला. 6 धावांसाठी षटकार. 6 धावेने स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 32 धावा. एका मोठ्या टोटल कडे वाटचाल आता लवजी टीमने चालू केली आणि त्यांच्या ओपनिंगचा स्टँड 32 धाव्यांचा झाला. नवनाथ मामुंडकर ज्याच्याकडे क्षमता आहे 4 दिशेने चेंडू खेळण्याची तो आता सिद्ध करतोय मैदानामध्ये. ओ या वेळेला फ्लिपर पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू त्याच वेगाने यशरक्षकाला चकवून फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. जिथे 1 धाव वाईच्या स्वरूपात मिळाली. 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मयूर या वेळेला वेगळ्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. स्ट्राईक एंड वरती अल्पेश. धावा लागला स्कोर कार्ड वरती 33. या वेळेला क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पॅड्स वरती चेंडू आदळलाय. तिथे 1 धाव धावून पूर्ण. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. ओव्हर नंबर 3 चालू आहे. +3 धावा जोडल्या जाणार आहेत टोटल मध्ये कारण की 3 रनची पेनल्टी आपण पोचरी टीमला दिली लेट येण्यामुळे. आणि आपण ज्यांची वाट बघतोय हॅलो ते आपले प्रमुख पाहुणे इथे उपस्थित झालेत. श्री दत्त क्रिकेट संघ घोडवली भावी सरपंच चषक वर्षा शेखर पिंगले या भव्य दिव्य श्रृंखलेसाठी आमचे लाडके नेते कर्जत खालापूरचा विकास ज्यांच्या ध्यानीमनी बसलाय असे आमचे लाडके नेते माननीय श्री सुधाकरजी घारे यांचे आगमन झाले. तर मी सर्व आयोजकांच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करतो. तसेच आमचे सचिन जैन रोहा एक उद्योजक हे सुद्धा त्यांच्या जोडीला आलेले त्यांचे सुद्धा आगमन असेल तर त्यांनी अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भाऊ कर्जत खालापूरच्या विकासाचे वारे ज्यांच्या नावाने वाहतात ते सन्मान्य श्री सुधाकर भाऊ घारे इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत सचिनजी जैन रोहाचे एक उद्योजक त्यांच्या समवेत सुधाकर भाऊ यांची पूर्ण टीम त्यांच्या समवेत आलेली आहे. सर्वांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. भावी सरपंच चषक 2025 सन्मान श्री शेखरदादा पिंगळे यांच्या माध्यमातून आणि श्री दत्त क्रिकेट संघाच्या 3 चेंडू झालेत. हा गेम स्टार्ट ठेवा. भाऊंची उपस्थिती आपल्याला इथे लाभली आहे. रिव्हर्सचा प्रयत्न झाला. प्रयत्न फसलाय. रनआउटची संधी सुद्धा होती. भावी सरपंच चषक 2025 मध्ये मी सन्मान्य श्री सुधाकर भाऊ घारे यांचं सहर्ष स्वागत करतो. आपल्या समवेत सुधाकर भाऊ घारे इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत सचिनजी जैन साहेब, त्यांच्या समवेत शेखर दादा असतील, त्यानंतर संजू दादा असतील, ज्ञानेश्वरजी पिंगळे असतील, त्यानंतर सचिनजी जैन साहेब असतील, कुमारजी दिसले साहेब, आपल्या केळवलीचे एक युवा उद्योजक स्वप्नीलजी पालकर साहेब, त्यानंतर आपले ज्ञानेश्वरजी पिंगळे साहेब, सर्वांचे भावी सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. प्रत्येक षटकारासाठी रोहिदासजी पिंगळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हॅट्रिक जर षटकाराची हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
आपल्या घोडेचे सुपुत्र रोहिदासजी पिंगळे इथे उपस्थित आहेत स्टेजवरती, आपल्या मुख्य स्टेजवरती जे आपल्याला लाभलेत. रोहिदासजी पिंगळे यांच्या सहर्ष स्वागत भावी सरपंच चषक 2025 मध्ये. आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी आम्ही सांगू इच्छितो फायनल डेचा थरार चालू आहे. फायनल डे मधील पहिल्या राऊंडचा दुसरा सामना चालू आहे. न्यू गोल्डन पोसरी म्हणजेच आयशिया 11 पोसरी संघ खेळतोय. बॅटिंग करणारी टीम लवजी अल्पेश 11 लवजी संघ. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत स्कोर कार्ड होते धावा लावल्यात त्या 35 धावा. आणि आपण वळूया मैदानाकडे. या पहिली इनिंग संपत आल्यानंतर आपण सर्व पाहुण्यांचा स्वागताकडे वळूया. मी आयोजकांना विनंती करेल की स्टेज मध्ये यायचं. सर्व आयोजकांनी, सर्व मुख्य आयोजक जे आहेत सर्वांना विनंती आहे की स्टेज मध्ये यायचंय. मनुभव असतील त्यानंतर गणेश पडवकर सर्वांना की रेडी राहायचंय. मॅच स्टार्ट ठेवायची आहे. भावेश आणि भावेशसाठी हा बॉल. वा अप्रतिम फिल्डिंग. तिथे चांगली फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय थर्डमॅनच्या या खेळाडूने. आपल्या टीम साठी 3 धावा वाचवल्या, 4 धावा वाचवल्या. एकही धाव डॉट बॉल आला आणि डॉट बॉलच्या माध्यमातून 3 ओव्हर नंतर स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 35 धावा. कर्जत पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. बारावा खेळाडू फिल्डिंग करणाऱ्या टीमचा 12वा खेळाडू मैदानात जायचंय पाणी घेऊन. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12वा खेळाडू जर जायचं असेल पाणी घेऊन तर मैदानात जायचंय. कडक नियम आहे त्या टुर्नामेंटच्या आणि त्याचा पाळण पहिल्या दिवसापासून केलंय. कर्जत खालापूर मधील राजकारणामधील एक दिग्गज नाव. कर्जत खालापूर मध्ये विकासाचे वारे ज्यांच्या माध्यमातून वाहतात. युवांचे प्रेरणास्थान सुधाकरजी भाऊ घारे इथे आपल्या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. भाऊंचं मी मनापासून स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांच्या बिझी शेड्यूल मधून आपल्यासाठी त्यांनी वेळ काढलाय. त्यांच्यासमोर त्यांची पूर्ण टीम निखिलजी दिसले, रोहिदासजी पिंगळे, शेखर दादा असतील, संजू दादा असतील, त्यानंतर सचिनजी जैन साहेब, स्वप्नीलजी पालकर साहेब, सर्वांचं मी भावी सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतो. कुमारजी दिसले ज्यांच्या माध्यमातून केलवली यावेळेस अजून टुर्नामेंट आलेली नाहीये, मात्र त्यांच्या माध्यमातून एक टुर्नामेंट जरूर असते. मागच्या वर्षी मी ती कव्हर केली होती. एका युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे आपण बघितलं जातं कुमारजी दिसले, एक दिग्गज व्यक्तिमत्व. तसेच माननीय श्री भरत थोरवे यांचं सुद्धा आगमन झाले. यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. भरतजी थोरवे साहेब. गोलंदाजीसाठी भावेश लॉग ओव्हर घेऊन आलाय हाणमाऱ्याचे शतक. ही इनिंग समाप्त झाली का मी विनंती करेल आयोजकांना की आलेल्या सर्वच पाहुण्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. त्यासाठी रेडी राहायचे. सर्वच आयोजकांना विनंती असेल की रेडी राहा. लास्ट ओव्हर या पहिल्या इनिंगची जिथे स्कोर कार्ड धावा लागला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा. माझ्या समवेत अनिल दादा पिंगळे ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ आयोजक, त्यानंतर हेरंब बालांडे ॲज अ स्कोरर, मयूर दलवी ॲज अ KTC चे ऑपरेटर आणि सार्थक ॲज अ कॅमेरामॅन. शॉर्ट बॉल पुल केलाय तिथं मयूर, चेंडू खालती आलाय, चांगला झेल. या बॉल वरती संधी हुकली आहे नवनाथची. शॉर्ट बॉलला अनसक्सेसफुल टर्नला पुल करणारा आणि तंबूत परतलाय नवनाथ मामुणकर.
पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. शेवटच्या ओव्हरच्या स्कोर कार्ड इथे स्थिरावलाय. बॅट्समन बॅटिंग साठी गेलाय नवीन हिमांशू. ओ हा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली चेंडूने. तिथे पहिल्या धावचा प्रयत्न ज्याच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. हिमांशू तंबूत परतलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 फलंदाज बाद केलेत. एक विकेट तर एक रनआउटच्या स्वरूपात 2 विकेट आल्यात. 22 ओव्हर मध्ये अजून एकही धाव खर्च केलेली नाहीये. स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या लवची टीमच्या 35. दोन्ही टीम या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. पोचरी टीमला आपण 3 रनची पेनल्टी दिली आहे. म्हणजेच लवजी टीमच्या टोटल मध्ये 3 धावा आपण ऍड करणार आहोत. हिमांशू चेंडू अतिरिक्त उसळी घेतली पडल्यानंतर डॉट बॉल वरती विकेट आली आहे. भावेश ऑलराऊंडर परफॉर्मन्स करतो. भावेश त्याच्यावरती जबाबदारी आहे. एका दुसरा षटकार ठोकावा लागेल मात्र वारंवार चेंडू हुकतोय भावेश. हा चेंडू जातोय निर्धाव. स्लॉग ओव्हरचे पहिले 3 चेंडू निर्धाव गेलेत. अजूनही पहिल्या धावेची उत्सुकता लागली या ओव्हर मध्ये कारण की लास्ट ओव्हर आहे हाणमरीचे षटक ज्याच्यामध्ये जास्त धावा पडण्याचा प्रयत्न असतो बॅटिंग करणाऱ्या टीमचा. 3 चेंडू निर्धाव. चांगली कामगिरी भावेशची पाहायला मिळते. हा बॉल दांडी 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 गुल आणि स्वागत केले आपल्या मायेची शॉल आणि प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सचिनजी जैन साहेबांच्या इथे स्वागत करतोय. स्वागत करतायत रोहिदासजी पिंगले आपल्या घोडीचे सुपुत्र. एक कन्स्ट्रक्शन मधील मोठं नाव रोहिदास भाऊ पिंगले. यानंतर मी कुमारजी दिसले साहेबांचं स्वागत करण्याची विनंती अनिल दादाला करतो. अनिल दादा कुमारजी दिसले केलोलीचे एक युवा उद्योजक आणि केलोलीचे मोठे नाव कुमार दिसले. त्यानंतर स्वप्नीलजी पालकर साहेबांचं स्वागत करण्याची विनंती मी करतो. अनिल दादा यांना विनंती करेल. स्वप्नील दादा पालकर यांचे आपण इथे स्वागत आणि सन्मान करतोय. यानंतर भरतजी थोरवे साहेबांचा आपण इथे स्वागत आणि सन्मान करतोय. मी अनिल दादा यांना विनंती करेल की भरतजी थोरवे यांचं आपण स्वागत करतोय. भरतजी थोरवे साहेबांचा. मी निखिलजी देशमुख मैत्री ग्रुपचे निखिलजी देशमुख इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण इथे स्वागत आणि सन्मान करतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान इथे आपल्या स्टेजवरती चालू आहे. आपल्या मराठ्यांची जी परंपरा आहे मराठी धर्माची परंपरा आणि आपल्या भारताची परंपरा अतिथी देवो भव अतिथींचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. निखिलजी देशमुख यांच्या इथे स्वागत आणि सन्मान होतोय अनिल दादा यांच्या हस्ते. त्यानंतर स्टेजवरती जयेशजी पिंगले एक मोठं कन्स्ट्रक्शन मधील एक मोठं नाव घोडोलीच्या सुपुत्र जयेश पिंगले इथे उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर आपण संजय दादा पिंगले यांचा इथे स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी बाबू पारांगे यांना विनंती करेल. सुनीलजी पारांगे की संजय दादा यांच्या इथे मायेची उपदार शॉल आणि त्यानंतर प्रेमाचा प्रयोग पुष्पगुच्छ आणि मी दोन्ही अंपायरला विनंती करेल गेम स्टार्ट करा. आम्ही इथे स्वागत आणि सन्मान करतोय तोपर्यंत. नंतर सुधाकरजी भाऊ काटवले यांचं इथे आपण स्वागत करतोय. सुनीलजी पारंगे यांना विनंती करेल की सुधाभाऊ यांचे इथं स्वागत करूया. त्यानंतर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सन्मानश्री शेखरदादा पिंगले रायगड जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे
शेखर दादा यांचे इथे स्वागत करण्याची विनंती मी भाऊ पारांगे यांना करेल की सुनीलजी पारांगे की तुमच्या हस्ते शेखर दादा यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून सुधाकर भाऊ मनोहरजी काटवले यांच्या हस्ते आपण शेखर दादा यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतो. मॅच स्टार्ट करा अंपायर्स प्लीज. मी विनंती करेल की या सन्मानानंतर की मॅच कडे आपले सर्व जे पाहुणे आपल्या आज भेटीला लागलेत सुधाकर भाऊ आणि त्यांच्यासोबत त्यांची पूर्ण टीम आपल्या टुर्नामेंट मधून रजा घेते. भाऊ तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी मनाच्या अंतकरणापासून सहर्ष आभार व्यक्त करतो. तुमच्या बिझी शेड्यूल मध्ये आमच्यासाठी टाइम काढलात त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. कुमारजी दिसले असतील, शेखर भाऊ, संजू दादा, त्यानंतर सचिनजी जैन, त्यानंतर सौरभजी, स्वप्नीलजी पालकर, बाळाजी तोरवे, सर्वांचं मनापासून स्वागत आणि हे रजा घेतात त्यांना ते आभार व्यक्त करतो या टुर्नामेंट साठी. हॅलो, आज दुधात साखर पडलेले सुधाकर भाऊ यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. भाऊ तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. भाऊ सुधाकर भाऊंच्या लग्नाचा वाढदिवस आहे. भाऊ तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पहिल्या 3 बॉलचा खेळ झाला. भावेशच्या माध्यमातून पहिले 3 बॉल फेकण्यात आले जिथे खानाव टीम कुठे जाऊ नका. यानंतर लगेच विनर वर्सेस विनरची मॅच असणार आहे. 3 ओव्हरची मॅच. आज फायनल डे आहे सो आपण 3 ओव्हरचे सेकंड राऊंड खेळवणार आहोत. या वेळेला अक्षयच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळतो जिथे एकदा धावून पूर्ण केली आहे. एकच धाव मिळतीये. धावा लागला स्कोअर कार्ड वरती 6 धावा. बॅटिंग साठी ओपनिंगची जोडी अखिल भोईर एक वेगळ्या शैलीचा फलंदाज आहे. मागच्या व्ही मध्ये चुपना स्कूप शॉट सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये फटके ज्याच्या बॅट मधून आपण वारंवार बघितले युट्यूबच्या माध्यमातून. हा फेमस आहे हा खेळाडू. तो फलंदाज ओपनिंग साठी गेलाय. त्या समवेत युवा फलंदाजाला संधी दिली अक्षय. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. धावा चेस करायच्या आहेत त्या 45. अखिल भोईर, भावेश टू अखिल. हा बॉल सरळ कॉमेंट्री बॉक्स चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू 1 बाउंड सीमा रेषा पार आलाय. हा चौकार. या 4 धावेने स्कोर कडे धावा लागला त्या 10 धावा. मी मुन्नाला विनंती करेल रोहन पिंगळे की स्टेज मध्ये यायचं आहे. चांगली सुरुवात झाली आहे पोसरी टीम साठी. 10 रन स्कोर कार्ड वरती आहेत. अखिल भोईर चांगल्या फॉर्म मध्ये आलाय. यावेळेला दर्जेदार स्क्वेअर कट अप्रतिम शॉट. आजच्या दिवसातील सर्वात देखणा चौकार अखिल भोईरच्या बॅट मधून. धावा लागला स्कोर कार्ड वरती. पहिल्या ओव्हरच्या संपल्यानंतर 14 आणि आता 18 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 31 समीकरण मैदानात आहे जिथे 3 धावा एक्स्ट्रा बनवाव्या लागणार आहेत. श्री दत्त क्रिकेट संघ आयोजित 22 सरपंच चषक 2025 चा फायनल डेचा थर्रार मैदानात रंगलाय. दिग्गज 8 संघ आज एकमेकाला लढत देणार ज्यामधील पहिली लढत जिंकली खानाव टीमने. तलेगाववाडी सारख्या चांगल्या संघाला पराभूत करून सेकंड राऊंड मध्ये प्रवेश घेतलाय खानाव टीमने. आणि दुसरी लढत मैदानात चालू आहे जिथे तुम्ही बघताय पोसरी संघ यांच्या विरोधात
अल्पेश 11 लवजी टीम भिडत देते. धावा रोखायच्या होत्या 45, ज्यातील बनवल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 14. म्हणजे आता समीकरण बदललं. 18 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. 18 बॉल 31. पोसरी की लवजी की पोसरी, कोणती टीम खेळणार सेकंड राऊंड मध्ये खानाव टीम सोबत? सेकंड राऊंडचा पहिला सामना. नवीन गोलंदाज बंटी कराळे. आलेल्या सर्व पाहुण्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो, ज्यामध्ये कर्जत खालापूर मधील एक मोठं नाव सुधाकर भाऊ घारे यांनी आपल्या शृंखलेला भेट दिली. त्यांच्या समवेत त्यांची पूर्ण टीम, शेखर भाऊ असतील, नंतर संजीवदा असतील, तमाम प्रमुख पाहुण्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. 18 बॉल मध्ये 31. मेन अंपायरच्या भूमिकेत अविनाशजी पालांडे, स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत राजूजी ओवाल, एक थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय कुंदन. बंटीचा हा बॉल बॅटचे इनसाइड एज, धावचा घेण्याचा प्रयत्न, फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न नवनाथ मामुनकर यांचा. एक चिकी सिंगल, रिस्की सिंगल पाहायला मिळाली. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून 3 चौकार आले त्यांनी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केलाय. अखिल भोईर एक मोठं नाव आहे, व्यावसायिक खेळाडू सुद्धा आहे, त्यानंतर आयकॉन खेळाडू सुद्धा असतो. आणि त्याची बॅटिंग काय स्क्वेअर कटचे फटके त्याच्या मधून पाहायला मिळाले. सतरा बॉल मध्ये 30 धावा. 17 बॉल मध्ये 30. यावेळेला लोअर फुल टॉस, गॅप शॉट सिलेक्शन, काउ कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स, सीमारेषा पार. अखिल भोईरच्या बॅट मध्ये अजून एक दर्जेदार चौकार. अखिल भोईर मैदानामध्ये पेटलाय. लेट जरूर आलाय, मात्र तो सांगतोय लेट आलोय पण थेट आलोय. या चौकाराने स्कोर काढून धावा लागल्या त्या 19. माझ्या समोर स्कोरच्या भूमिकेमध्ये हेरंब पालांडे. आज 4 दिवस चांगली साथ देत आहे श्रीदत्त क्रिकेट संघाला. त्याच्या माध्यमातून चांगले स्कोररचं काम पाहायला मिळत आहे. इंग्लिश स्कूल मध्ये शिकलेत म्हणून त्यांना काही मॅचचा प्रॉब्लेम नाहीये. यावेळेला बंटीचा बॉल शॉट होता, पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. नवनाथ मामुनकर झेल घेतात. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाहीये आणि पहिला फलंदाज शॉर्ट बॉलच्या माध्यमातून स्वतःवरती नाराज असणार अखिल भोईर तंबूत परततोय. मात्र चांगली कामगिरी केली आहे, 4 चौकारांचा खेळ केला, आपल्या टीम साठी 17 धावा बनवल्या. चांगला खेळ, बॅटिंग करणारी टीम, बॉलिंग करणारी टीम, सर्वच चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. चौकारानंतर लगेच विकेट मिळवली अखिल भोईर यांची आणि या तंबूत परतवलाय अखिल भोईर यांना. आणि स्कोर काढून धावा आहेत त्या 19. 1 बाद 19. चांगली सुरुवात झाली आहे पोसरी टीमची. इथून मॅच बनवली अखिलने आपल्या टीम साठी. कॅरी करणार का, त्यासाठी नवीन फलंदाज मैदानात गेला. त्यांच्या टीमचा स्टार खेळाडू, न्यू गोल्डन पोसरीचा एक स्टार, ज्याने व्यावसायिकरित्या मोठ्या मोठ्या संघांमध्ये आपली जागा बनवली त्याच्या बॅटिंग बॉलिंगच्या जोरावरती, तोच मनीष तात्रे उर्फ मनी मैदानात गेलाय. दोन्ही एंडने क्रिकेट पाहायला मिळत आहे. एक वेगळी संकल्पना श्रीदत्त क्रिकेट संघ घोडवली आणि यांच्या माध्यमातून आली आहे. मनुभव यांच्या माध्यमातून, मनोजी काटोल यांच्या माध्यमातून आली आहे. एक स्लॉक स्विपचा फटका अलॉंग द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल होतो लेग साइडच्या दिशेने. भावेश चेंडूवरती येईल, फील्ड करेल तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण. एका धाव्याने स्कोर काढून धावा लागल्यात त्या 20. अजून 25 बनवायच्यात. चेंडू बाकी आहेत 14 बॉल 20. जर लवजी टीमला इथून कमबॅक करायचं असेल तर विकेट मिळवावे लागतील. विकेट एकच फॅक्टर आहे जो त्यांना मॅच मध्ये बनवेल. 14 बॉल मध्ये 20, सॉरी 25, 14 बॉल मध्ये 25. या वेळेला चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहे, कावकोणचे क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये. 21 धावा स्कोर काढवते लागल्यात. सॉरी थोडासा मिस्टेक झाली माझ्याकडनं. जिथे 25 धावा होत्या तिथे मी 20 बोललो होतो. आता मात्र 24 धावांची गरज. 21 रन स्कोर काढवते लागल्यात. 13 बॉल मध्ये 24 धावा, 1 बाद 21 असं स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. पोसरी टीम हा बॉल या वेळेला फसवलाय. थोडस गतीमध्ये परिवर्तन, डॉट चेंडू आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला बंटीच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2 ची समाप्ती झाली. धावा लागल्या 2 ओव्हरच्या संपल्यानंतर. 1 बाद 21. आणि 4ही दिवशी आपल्याला ज्या टीम्स पाहायला मिळतात त्या सर्वांना एकत्रित करण्याचं काम
आपल्या सर्वांचा लाडका रोहनजी पालांडे उर्फ बापू यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो पूर्ण आयोजक कमिटीकडून. आणि त्यांचा मैत्रीच्या दुनियेमध्ये एक मोठं नाव आहे, क्रिकेटच्या दुनियेमधील चांगलं एक मोठं नाव आहे. आपल्या श्रीदत्त क्रिकेट संघाचा एक मोठा ऑलराऊंडर खेळाडू आणि मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस रोहन पालांडे. मी आपल्या मुख्य स्टेजवरती सुधाभाऊ काटावले उपस्थित आहेत. त्यांनी आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी एक मोठं काम केलं. अनिल दादांना विनंती करेल की त्याचा स्वागत आणि त्या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे. नक्कीच साहिल सांगू इच्छितो की आपल्या या गोडोली गावचे वैभव श्री दत्त मंदिर या मंदिरामध्ये जो आपला त्रिदिनी दत्ताला जयंती उत्सव होतो, 3 दिवसाचा उत्सव असतो आणि या उत्सवामध्ये विविध कार्यक्रम आपण म्हणजे प्रवचन असेल, कीर्तन असेल, हरिपाठ असेल, भजन असेल, असे जे कार्यक्रम होतात आणि या कार्यक्रमाला अतिशय चांगले चांगले म्हणजे गुरुवर्य तानाजी महाराज कर्णूक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली जो आपला त्रिदिनी दत्तराज उत्सव कार्यक्रम होतो, या कार्यक्रमात जे कीर्तन रूपी लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण जे कीर्तन ठेवतो, त्या कीर्तनाला गावातील श्रवण घेण्यासाठी जे श्रवणकर्ते येतात त्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडते असं वाटलं सुधाकर काटोले यांच्या मातोश्रींना. आणि या चेंडूला जमिनीलगतचा फटका आणि चेंडू जाईल क्षेत्ररक्षक हातात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तो मात्र एकच धावेवर समाधान मानता. या एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती. आम्ही सांगत होतो की या दत्त मंदिरासाठी कार्यक्रमासाठी आपला सभामंडप कुठेतरी कमी पडतोय याची जाणीव सुधाकर काटावले आणि मनोहर काटावले यांच्या मातोश्री झाली. आणि त्या मातोश्रीनी आपल्या या दत्त मंदिराला लागून जी त्यांची शेती आहे त्यातील 2 गुंठ जागा फ्री मध्ये आपल्या मंदिरासाठी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू विसायतोय तो क्षेत्ररक्षक हातात. एक झेल होतोय आणि एक गडी बाद होतोय तो पोसरी संघाचा. आता मात्र स्वतः कर्णधार मयूर पाटील ज्यांनी आपल्या क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा मोठा बोलबाला अस्तित्वात केला, निर्माण केला, तोच मयूर पाटील आता याची जागा घेण्यासाठी जातोय. तो मयूर पाटील ना मयूर पाटील आणि आता मात्र मैदानामध्ये सांगत होतो की साहिल म्हणजे 2 गुंठ जागा सुपूर्द केली आपल्या त्या सभा मंडपासाठी काटावलेच्या मातोश्रीणी म्हणजे मनोहर काटावले सुधार काटले. तर त्यांचे नक्कीच आपल्याला गोड गोड कौतुक करावे लागेल, कारण की सभा मंडपाची शोभा वाढेल, मंदिराची शोभा वाढेल. आणि आत्ताच्या काळामध्ये खुर्चीसाठी आणि जागेसाठी स्वतःचे सख्खे भाऊ सुद्धा वैरी होतात, एकमेकाचा घात करतात, गला कापाला सुद्धा कमी पडत नाही. अशा जमान्यामध्ये 2 गुंठ जागा सुपूर्द केले म्हणजे बक्षीस दिले त्या लोकांनी, कुठलाही मोबदला न मागता 2 गुंठ जागा. तर नक्कीच गावाच्या वतीने आपण त्या काटवले बंधूंचं सहर्ष स्वागत केलं पाहिजे, आभार मानलं पाहिजे. आणि मी अभिनंदन करतो त्यांचे, सुधाकर काटवले असतील, मनोहर काटवले असतील. आणि त्या जागेला आज शुभमुहूर्ताचा नारळ फोडायचा, सभा मंडप वाढवायचं काम करायचंय. स्वतः सुधाकर काटवलेंना फोन केला होता, शनिवारी मी येतो, शनिवारी संध्याकाळी 4 वाजता. हा बॉल टाकताना नाही बोलत, हा जसा प्रयत्न करणार आम्ही प्रयत्न करणार, पण जर लय आणि लेंथ आमची सुद्धा बिघडते कधी कधी आणि आम्ही बोलतो चेंडू टाकताना. पुढचा चेंडू मयूरसाठी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू जातोय निर्धाव. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख पार पडतात आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. खरोखर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती लवजी संघाकडनं. अल्पेश तरकुडे यांच्या माध्यमातून हा संघ उभा झालाय. नक्कीच चांगलं योगदान म्हणता येईल आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षक असतील, गोलंदाज असेल, तितक्याच ताकदीची फिल्डिंग असेल. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितले होते, पंच दाद फेटलतात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. वारंवार मयूर पाटील सारखा फलंदाज 2 चेंडू लगातार बीट होतोय आणि आपली संघ थोडासा अडचणीमध्ये जाऊन पोहोचतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22च्या घरात. सुधाकर काटवले, मनू काटवले यांचे आभार मानू. तितकेच थोडेसे 2 गुंठ जागा आपल्या जमिनीसाठी दिल्या. आजच त्या सभा मंडपाचा मुहूर्ताचा नारळ फोडायचा आहे आणि शेखर दादा म्हणला की आपण त्या सभा मंडपाचं काम चालू करू. आज नारळ फोडला जाणार आहे. तर हवेत गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू चालू करते आणि 3 चेंडूच्या मोबदल्यात 0 धावा उभ्या करतोय तो आणि आपली महत्वाचा गडी बाद होतोय तो पोसरी संघाचा मयूर पाटील. कंटिन्यू टू साईड. 12 बॉल मध्ये धावा हव्या त्या 12 बॉल मध्ये 24 हव्या होत्या. या ओव्हर मध्ये फक्त आताशी 1 धाव आली आहे आणि आता स्कोर कार्ड धावा आहेत त्या 22 आणि 7 बॉल मध्ये 23 धावांची. 7 बॉल मध्ये 23. आव्हान कुठेतरी कठीण करून ठेवलंय या गोलंदाजाने, ज्याचं नाव आहे स्वमित. आपल्या टीम साठी एक दर्जेदार कामगिरी करतोय, आपल्या टीमला पूर्णतः मॅच मध्ये आणले. आता 23 धावांची गरज, 4 मोठ्या फटक्यांची गरज 7 बॉल मध्ये. विशाल भोईर मैदानात गेलाय.
या संघाचा तारणहार. कित्येक वेळ असे सामने सोडवलेत विशालने, मात्र स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. 7 बॉल मध्ये 23 धावा पोचरी बनवणार का की रोखणार लवजी टीम. मोठमोठ्या टीमना सेटबॅक देण्याचं काम, मोठमोठ्या टीमना धक्का देण्याचं काम त्यांनी केलंय. लवजी टीम पुन्हा एकदा एक धक्का देणार का न्यू गोल्डन बोसी सारखे का चांगल्या टीमला, की विशाल भोईर या अडचणीतून, अक्षय या अडचणीतून या टीमला सोडवणार. पहिल्या बॉलवरती जे घडलं, जे ग्राउंड मदतीला आला, जिथे चौकार असतात तिथे एकच धाव झाली आणि त्यानंतर मनीषची विकेट आणि त्यानंतर आलेली मयूर पाटील यांची विकेट मॅचला पूर्णतः कलाटणी देऊन गेली आहे. 7 बॉल मध्ये 23 धावा पोचरी की लवजी. हा बॉल पुल करायचा होता, प्रॉपर मिडल करता आला नव्हता, जिथे एक धाव दोन पूर्ण केली आहे. अक्षय मध्ये सुद्धा क्षमता आहे, विशाल मध्ये सुद्धा क्षमता आहे. 3 ओव्हरच्या झाल्या, स्कोर कार्ड धावा लागल्या त्या 23. आता 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज. 6 बॉल आणि 22, 6 बॉल मध्ये 22 म्हणजे 3 मोठे फटके मारावेच लागतील जिंकण्यासाठी. तिकडे खानाव टीम वाट बघते कोणती टीम पोहोचणार त्यांच्या समवेत राऊंड नंबर 2 मध्ये. 3 ओव्हरचा सामना असणार आहे. खानाव टीम कुठेही जाऊ नका. आणि सर्व प्रेक्षकांना जे KTC लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून घर बसल्या या शृंखलेचा आस्वाद घेत आहेत, श्री दत्त क्रिकेट संघ आयोजित भावी सरपंच चषक 2025च्या फायनल डेच्या पहिल्या राऊंडचा दुसरा सामना मैदानात रंगला आहे. पुन्हा एकदा शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना आलाय 6 बॉल मध्ये. खानाव टीमचा कर्णधार रेडी राहायचा टॉस साठी येऊन, टॉस साठी यायचंय. त्यानंतर मी विनंती करेल की या मॅच मधील विजेता संघाचा कर्णधार मॅच झाल्यानंतर लगेच यायचंय. वाशिवली संघ इथे उपस्थित आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. वेळेत ते आलेत त्यासाठी त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं कौतुक सुद्धा करतो. वेळेत आलेत. वाशिवली टीमचा जीवन ज्याच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीग अशा शृंखलेमध्ये दर्जेदार गोलंदाजी आणि ज्या गोलंदाजीच्या मदतीने इको यांनी पहिली रायगड प्रीमियर लीगची शृंखला जिंकली होती आपल्या खालापूर तालुक्यासाठी, तो जीवन इथे उपस्थित आहे. जीवन आणि त्यांचा वाशिवली टीम सर्वांचं मी स्वागत करतो भावी सरपंच चषक 2025 मध्ये. विशाल की सप्रेम 6 बॉल मध्ये 23 असताना लोअर फुल टॉस वरती त्रिफळ अचीत झालाय हा फलंदाज. संधी हुकलीये, लोअर फुल टॉसला षटकार मध्ये कन्वर्ट करता आलेला नाहीये. स्वतःवरती नाराज आणि असायलाच पाहिजे अशा प्रकारचे कित्येक वेळा हे चेंडू सीमारेषा पार पोहोचवलेत, मात्र या वेळेला जिथे गरज होती तिथे चुकलाय. 5 बॉल मध्ये 23 हा कारनामा कोण करणार. नवीन फलंदाज मैदानात चाललाय भावेश आणि सेकंड राऊंड मध्ये जर घ्यायचं असेल प्रवेश तर बनवावे लागतील 23 धावा. 5 बॉल 23, 5 बॉल 4 मोठे फटके. साहिल अतिशय दोन्ही तुल्यबल असे मोठे सामने म्हणजे मोठे संघ आहेत, परंतु या फास्टच्या म्हणजे अतिशय क्रिकेट फास्ट झालेल्या या फास्टच्या क्रिकेटमध्ये खेळत असताना एकाच दिवशी आपण आपला संघ कुठेतरी 2-2 टुर्नामेंट मध्ये सहभाग घेतो आणि तो 2-2 टुर्नामेंटचा सहभाग घेत असताना एकीकडे कुठेतरी टाइमवर पोहोचतो किंवा दुसरीकडे कुठेतरी आपण हवेत गेलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि अचूक वेध घेतोय, चेंडूचा झेल पकडतोय, गडी बाद होतोय पोसरीचा तो भावेश आणि सांगत होतो की विलंब करतो. आणि एकाच दिवशी जर आपण एकाच ठिकाणी जर एंट्री घेतली आणि जर त्या खेळावरती आपण लक्ष केंद्रित केलं तर आपण आणि इकडे व्हायचं की तिकडे गेलं तर या धावपल्यात आपला कॉन्सल मुन्ना कॉन्सल कुठेतरी आपण तो कॉन्सल म्हणजे आपला आत्मविश्वास असतो तो ढासलतो. आता आपण जवळजवळ या पोस्त्री संघाची 1 तास वाट बघितली आणि त्यावेळेस आपण फोन करतो या रे बाबा आम्ही आलो, पण आपण त्यांना लाईव्ह वरती चौकला खेळताना बघत होतो. तुमची मॅच लाईव्हला चौकला चालू होती. दादा तसं नाही सांगत रे, काय आम्ही बोलतो ना. हा बॅट्समन कोण गेला सांगायचं. आम्ही पण वाट बघितली तुमची 1 तास, सांगितलं म्हणजे का उपकार नाही केले. हा मग बोललो माईक वर तर फरक काय पडतोय.
मॅच आता पूर्णतः सुमितच्या ओव्हर मध्ये कन्वर्ट झाली. त्यानंतर आता सप्रेम चांगली गोलंदाजी करतोय, रोखलंय या 23 धावा बनवण्यापासून न्यू गोल्डन पोचरी टीमला. सप्रेमचा हा बॉल अक्षयसाठी लोंग द कार्पेट खेळून काढला. धाव ऑफर केलेली नाहीये, मात्र ओळखला अक्षयने की सामना खूप दूर गेलाय. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल जो मैदानामध्ये राहिला तिथून पूर्ण सामना कन्वर्ट झालाय. यावेळेला शेवटच्या बॉल वरती चेंडू ट्रॅव्हल झाला 6 धाव्यांसाठी, मात्र इथून मॅच गमावले ते पोचरी टीमने. आणि वेल प्लेड लवची संघ, हार्ड लक पोचरी टीम. मी खानाव टीमच्या कर्णधाराला विनंती करेल की टॉस साठी आज उपस्थित आहे. ओके, मी लवची टीमच्या कर्णधाराला विनंती करेल टॉस करून घ्या. त्यानंतर तुम्ही 2 मिनिटं 5 मिनिटं रेस्ट करा, त्यानंतर लगेच मॅच स्टार्ट करूया. यानंतरची मॅच जी असणार आहे 3 ओव्हरची मॅच. मी सुधाकरजी काटवले यांना विनंती करेल. मी मनोजी दाबणे यांना विनंती करेल की टॉस करायचा आहे.